ती फुलपाखरांचा कलर इकडे बदललाय का निर्माता आहे त्यामुळे तेवढीच फुलपाखरं इकडेही आहेत ती की म्हणजे मला इथे मला जबाबदारी खूप वाटते. राजोदा मला सतत सांगत असतो म्हणजे की एखादे कॅरेक्टर आपण कास्ट करतोय तर ते लक्षात राहावं असं कास्ट करायला पाहिजे. मग त्याचे काही मॅनरिझम्स असतील, त्याचं दिसणं असेल. जेव्हा आपण एखाद्या सिनेमा लिहितो तर ह्यांची पद्धत बघत आलोय की कधी कुठे हसवायचं, कधी कुठे इमोशन करायचं, कधी कुठे मी असं म्हणणं की उगाच रडवायचं, पण सिच्युएशननुसार आपण तो प्लॉट कसा बदलला पाहिजे, त्याचा ऍक्ट कसा बदलला पाहिजे. फरारी की सवारीचा जो पहिला शो होता किंवा त्यावेळेला असणारी पोटातली फुलपाखरं आता रोहनसाठी म्हणून डायनोसॉर झाली आहेत का? नाही म्हणजे मला असं वाटतं की कारण मी आता समजू शकतो की आता ह्याच्या एक्झॅक्टली काय चालू असेल डोक्यामध्ये आणि त्याच्या गट्समध्ये काय चालू असणार, मला त्याचा अनुभव आहे. कारण तसाच ती फुलपाखरांचा कलर इकडे बदललाय का निर्माता आहे त्यामुळे तेवढीच फुलपाखरं इकडेही आहेत ती की म्हणजे मला इथे मला जबाबदारी खूप वाटते. कारण मी निर्माता आहे, भाऊ आहे आणि त्यामुळे मला माझी जबाबदारी डबल झाली. कारण माझा भाऊ आज इंडस्ट्रीमध्ये येतोय, त्याची पहिली फिल्म घेऊन येतोय ॲज अ प्रोड्युसर इंडिपेंडंटली. आमच्या मागे कुठलं कॉर्पोरेटचं बॅकिंग नसताना आम्ही एक फिल्म स्वबळावर आणि कॉन्फिडन्सवर घेऊन येतो. प्रेक्षकांच्या विश्वासावर आजपर्यंत त्यांनी ठेवलेल्या सगळ्या विश्वासावर आम्ही ती फिल्म घेऊन येतोय आणि ती लोकांना आवडेल असं वाटत असताना मला एक्झॅक्टली माहिती त्याला काय होत असेल त्यामुळे मी सतत ॲज अ भाऊ त्याला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला ऑब्झर्व करत असतो, त्याला पाहत असतो आणि आता माझी एवढी इंडस्ट्रीमध्ये वर्ष झाल्यानंतर मला थोडा अनुभव आल्यामुळे मला माहिती आहे की हाऊ आय कॅन होल्ड दिस, की मी याला कसं पकडू शकतो आणि स्वतःलाही पकडून ठेवू शकतो. त्यामुळे एक 16 मेचं पर्यंत त्याचं काय जर्नी होणार आहे त्याला अजून माहीत नाही. मी त्याला सांगितलं पण आता तू पुढचे 15 दिवस, आजची 2 तारीख आहे, पुढचे 15 दिवस तू एवढा बिझी असणार आहे आणि 16 मे गेल्यानंतर जेव्हा एक व्हॅक्यूम येईल ना या सगळ्यामध्ये, तो व्हॅक्यूममध्ये थोडा वेडा होशील तू, तुला कळणार नाही काय करायचं आता आयुष्यामध्ये. तर ती जर्नी मी केल्यामुळे मला माहिती आहे की एक्झॅक्टली काय होत असेल त्याचं. निश्चित पहिला सिनेमा तोही हे करत असताना म्हणजे कास्टिंग डायरेक्टर टू डायरेक्टर नेमकं तुझ्यातला बदल तुला काय करावा लागला या सगळ्या गोष्टी? कारण बॉलिवूड मराठी हे दोन्ही बघत होतास, पण एक त्रयस्थ म्हणून जरी तिथे असणं कास्टिंग केलं आणि त्या माझ्या गोष्टी चोखपणे पार पाडल्या, पण आता हे सगळं अख्खं DCP येईपर्यंत आणि ती प्रेक्षकांना सुपूर्द करेपर्यंत नाही मुळात तुझ्यातला ॲज अ डिरेक्टर म्हणून असणारा ट्रान्सफॉर्मेशन, ते संक्रमण नेमकं काय? खरं तर अजून कास्टिंग डिरेक्टर डोक्यातून गेलेलं नाही आहे, ते चालूच राहणार असं वाटतंय. आणि सगळं श्रेय मी असं उगाच बोलायचं म्हणून नाही म्हणत आहे, पण ज्यांच्यासोबत काम करत आलोय मी बिकॉज ऑफ राजू दादा, विनोद सर, राजकुमार हिरानी, विनोद चोप्रा सर, राजकुमार हिरानी सर, राजू दादा यांना बघत आलोय. ह्यांची एक प्रोसेस बघत आलोय की ते कशा पद्धतीत कास्टिंगचा विचार करतात. किंवा राजूदा मला सतत सांगत असतो म्हणजे की एखादे कॅरेक्टर आपण कास्ट करतोय तर ते लक्षात राहावं असं कास्ट करायला पाहिजे. मग त्याचे काही मॅनरिझम्स असतील, त्याचं दिसणं असेल. म्हणजे राजूदाला किस्सा आठवत असेल, आपण त्यांना MBBSला नाही का त्यांना कास्ट केलं होतं बोमी दारूवाला, भूमी धोतीवाला. तर त्यांना त्यांचे इथून केस होते. तर ह्यांनी राजूदाने आणि राजू सरांनी डिसाईड केलं की आपण त्यांना इथे एक छोटंसं एक शेंडीसारखं देऊया, कॅरेक्टर बदलतं. तर ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून ते कास्टिंगचं जग उभारलं होतं. सेम गोष्ट जेव्हा आपण एखादा सिनेमा लिहितो तर ह्यांची पद्धत बघत आलोय की कधी कुठे हसवायचं, कधी कुठे इमोशन करायचं, कधी कुठे मी असं म्हणणं की उगाच रडवायचं, पण सिच्युएशननुसार आपण तो प्लॉट कसा बदलला पाहिजे, त्याचा ऍक्ट कसा बदलला पाहिजे. ह्या गोष्टी मागाशी मी आत्ता म्हटलं नाही का की फर्स्ट हाफमधला माझा एक सिच्युएशन त्यांनी मला सांगितलं हे बेटर होईल सेकंड हाफमध्ये. असं पण नाही, तो मला म्हणाला हे टूल तिथंच वापर जिथं तुला सिनेमा पुश करायला मिळेल. तर तो डिव्हाइस म्हणून त्यांनी मला वापरायला सांगितलं. त्यांनी तो इतका फायदा झाला, तो डिव्हाइस इतका ब्रिलियंट मिळाला मला फिल्ममध्ये वापरताना, तो दिसेलच. तर त्यामुळे डिरेक्शन आणि कास्टिंग हे सतत ह्या सगळ्यांना बघतच आता होत आलंय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
कि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.